नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इंग्रजी विषयातला एक महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. ग्रामर मधला कंजक्शन. अगदी शेवटपर्यंत तुम्ही जोपर्यंत परीक्षा देणार आहात तोपर्यंत हा टॉपिक असणार आहे. त्यामुळे आता व्यवस्थित जर तुम्ही शिष्यवृत्तीच्या निमित्ताने समजून घेतला तर तुम्हाला पुढे 9वी 10वी किंवा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि समजून देखील घ्यायचा आहे. व्हिडिओचा वेळ कमी व्हावा म्हणून मी अगोदरच कंजक्शन लिहून घेतलंय. कंजक्शन म्हणजे जोडायचं. दोन शब्द जोडायचे असतील किंवा दोन वाक्य जोडायची असतील तर आपण जो शब्द वापरतो त्याला आपण कंजक्शन असं म्हणतो. की म्हणजे मी आणि तू खेळायला जाऊयात. मी शाळेत आलो नाही कारण मी आजारी होतो. म्हणजे कारण या शब्दाने दोन वाक्य जोडली. तू जर जास्त अभ्यास केलास तर नक्की पास होशील. म्हणजे जर ह्या शब्दाने तुमचं वाक्य जोडलेलं आहे. जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा ही स्वयंपाक करत असते. म्हणजे जेव्हा तेव्हा हे शब्द आहेत ती दोन वाक्य जोडतात. ही सगळी काय आहेत? कंजक्शन आहेत. तीच इंग्रजीतून मी इथे फळ्यावर लिहिलेली आहेत. अँड त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि हा वहीत लिहून ठेवायचा. अँड म्हणजे जोड, बट म्हणजे विरोध. म्हणजे विरोध दाखवायचा असेल तो गरीब आहे पण प्रामाणिक आहे. बट विरोध आहे इथं एक मिनिट. म्हणजे जरी तो गरीब असला तरी तो प्रामाणिक आहे. तो श्रीमंत आहे पण स्वभावाने वाईट आहे. म्हणजे असा विरोध दाखवायचा असेल तर बट वापरतं. बट म्हणजे काय? पण, परंतु. और म्हणजे पर्याय द्यायचा असेल. तुम्हाला हे किंवा ते पाहिजे. पुस्तक हवंय की पुस्तक घ्यायचंय का वही घ्यायची, हे किंवा ते असा पर्याय निवडायचा असेल तर और वापरायचं. बिकॉज म्हणजे कारण. सो म्हणजे परिणाम. मी आलो नाही, आई घरी नव्हती म्हणून मी आलो नाही. परिणाम. परिणाम म्हणजे आई नव्हती म्हणून मी कार्यक्रमाला आलो नाही. म्हणजे म्हणजे परिणाम दाखवायचा असेल तर सो. इफ, अट. जर तू अभ्यास केला तरच तू पास होतील. जर तू माझ्या बरोबर आला तरच तुला खाऊ मिळेल. म्हणजे इफ म्हणजे अट असेल. व्हेन म्हणजे वेळ दाखवायचा असेल, वेळ सांगायचा असेल तेव्हा व्हेन वापरायचं. वाईल म्हणजे एकाच वेळी दोन क्रिया घडत असतील त्यावेळेस बाई शिकवतात तेव्हा हा बडबड करत असतो. आई स्वयंपाक करते तेव्हा मी खेळत असतो. असं एकाच वेळी जेव्हा दोन गोष्टी त्या पॅरल घडत असतात त्यावेळेस फाईल वापरायचं. ऑल्दो म्हणजे जरी मी अभ्यास केला तरी मी पास नाही झालो. म्हणजे जरी असं असेल तर ऑल्दो वापरायचं. आयदर ऑर एकाचीच निवड करायची. तुला हे किंवा ते, हे पाहिजे की ते पाहिजे. म्हणजे आयदर ऑर. आता इथे वाक्य बघा. इथे दोन. सी वॉज कुठे गेलं? दोन वाक्य. हा किंवा तो येईल. आयदर राम और श्याम विल कम. तो किंवा तो येईल. आयदर ऑर म्हणजे एकाचीच निवड करायची असेल. नायदर नॉर दोन्ही नाही. मला कॉफी पण नको आणि मला चहा पण नको. मला पोहे पण नको आणि मला उपीट पण नको. अशा वेळेस नायदर नॉर वापरायचं. हे पण नको आणि बोथ अँड दोघही जर दोघांनाही सांगायचं असेल, दोघही येणार असतील तर किंवा दोघही हुशार आहेत असं जर वापरायचं असेल तर बोथ अँड हे वापरायचं. आता बघूया. आपण इथे ओळीनच घेतलेलं आहे. तुम्हाला पहिल्यांदा सोपं जावं. ऑनलाईन टेस्ट मध्ये तुम्ही नक्की विचार कराल की ही स्मार्ट डॅश ऍक्टिव्ह. तो स्मार्ट आहे आणि ऍक्टिव्ह देखील आहे. स्मार्ट अँड ऍक्टिव्ह. अँड जोड दिलाय. अँड ही इज पुअर बट ऑनेस्ट. डू यू वॉन्ट टी और कॉफी? हे किंवा ते. ही वॉज टायर्ड. तो दमलेला होता. बिकॉज नाही येणार. ही वॉज टायर्ड सो ही स्लेप्ट अर्ली.
तो दमलेला होता म्हणून तो लवकर झोपला. त्याचा परिणाम काय झाला? दमलेल्याचा परिणाम काय झाला? सो ही स्लेप्ट अर्ली. आय वॉज ऍबसेंट. मी गैरहजर होतो. बिकॉज आय वॉज इल. कारण मी आजारी होतो. आय वॉज ऍबसेंट बिकॉज. आणि हेच वाक्य आय वॉज इल सो आय वॉज ऍबसेंट. उलट केलं की सो येतो, परिणाम येतो. बघा गंमत आहे की नाही. ही स्लेप्ट अर्ली बिकॉज ही वॉज टायर्ड. ही वॉज टायर्ड सो ही स्लेप्ट अर्ली. म्हणजे वाक्याचा परिणाम असेल तर सो आणि कारण सांगायचं असेल तर बिकॉज. डॅश ही इज पुअर. ही इज ऑनेस्ट. आता इथं अल्दो येणार. अल्दो बघा, अल्दो काय येणार? जरी तो गरीब असला तरी तो प्रामाणिक आहे. जरी तो गरीब असला तरी सुद्धा प्रामाणिक आहे. यू हार्ड. इफ जर अट. इफ यू हार्ड यू विल सक्सीड. जर तू हार्डवर्क केलं तर तू काय होणार आहे? यशस्वी होणार आहे. डॅश द बेल रँग. स्टुडंट वेंट आउट. व्हेन बेल द रँग. जेव्हा. तुम्हाला अर्थ कळाला की लक्षात येणार आहे. हे चार्ट लक्षातच ठेवायचा. व्हेन द बेल रँग. बेल वाजली तेव्हा मुलं बाहेर गेली. शी वॉज कुकिंग व्हाईल आय वॉज स्टडिंग. दोन गोष्टी आहेत, दोन गोष्टी एकाच वेळी. शी वॉज कुकिंग व्हाईल आय वॉज स्टडिंग. डॅश राम अँड डॅश श्याम विल कम. काय येईन इथं? आयदर राम और श्याम विल कम. दोघांपैकी एकच कुणीतरी येईल. दोघांपैकी एकच कुणीतरी येईल. आयदर और. आयदर और. तुम्ही काय करा? हे पहिलं पाठ करा. हे पाठ केलं की वाक्याचा अर्थ समजून घ्या. जिथं विरोध आहे तिथं बट लावा. हे किंवा ते असेल तर और लावा. परिणाम सांगायचा असेल तर सो सांगा. कारण सांगायचं असेल तर बिकॉज लावा. जरी तरी सांगायचं असेल तर अल्दो करा. म्हणजे वाक्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. आता काही नायदर नॉर आणि बोथ अँड याची वाक्य कशी असतात ते आपण लगेच बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे ऑनलाईन टेस्ट सोडवायला सोपी जाईल. आपण ही काही वाक्य बघूया. शी लाइक्स डॅश टी अँड कॉफी. शी लाइक्स नायदर कॉफी, नायदर टी नॉर कॉफी. दोन्ही आवडत नाही त्याला. नायदर NEITHER नायदर टी नॉर कॉफी. त्याला टी पण आवडत नाही, चहा पण आवडत नाही आणि कॉफी पण आवडत नाही. दोन्ही गोष्टी नाही असतील तर तुम्हाला काय वापरावं लागेल? नायदर नॉर. डॅश राम अँड डॅश श्याम आर इंटेलिजंट. दोघही इंटेलिजंट. दोन्ही पण. इथं अर्थ कळाला की लगेच इथं कळतंय. बोथ राम अँड श्याम आर इंटेलिजंट. दोन्ही पण. दोघही जण, राम आणि श्याम दोघही जण ते हुशार आहेत. दोन्ही सांगायचं. याचा अर्थ पाठ करा म्हणजे तुम्हाला वाक्यात भरायला सोपं जाईल. डॅश इट वॉज रेनिंग ही कंटिन्यूड द मॅच. आता आपण ओळीनं घेतलं होतं म्हणून कळलं. पण आता पाऊस येत होता तरी मॅच चालू होती असा आपल्याला अर्थ लावावा लागेल. मग जरी, अल्दो, although it was raining we continued the match. जरी पाऊस सुरू होता तरी मॅच चालूच राहिली. जरी. मग आता ही वॉज टायर्ड ही कम्प्लिटेड हिज वर्क. ह्या दोन विरोधी आहेत बघा ना गोष्टी. मग अशी म्हणजे इथं कारण पण नाही आणि परिणाम पण नाही. म्हणजे तो दमला होता, त्याने अभ्यास पूर्ण केला. मग हे तो दमला होता परंतु त्याने अभ्यास, बघा आता ही वॉज टायर्ड बट ही कम्प्लिटेड हिज वर्क. परंतु त्याने अभ्यास पूर्ण केला. परंतु बट ही वॉज टायर्ड बट ही कम्प्लिटेड हिज वर्क.
म्हणजे अशा पद्धतीनं वाक्याचा अर्थ समजायला हवा, याचा अर्थ समजायला हवा, म्हणजे तुम्हाला कंजक्शन योग्य निवडायला सोपं जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. याखालील ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि यशोदी प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय जरूर सोडवा. ही पुस्तकं मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.